नमस्कार. महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25साठी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली असून आज आपण पोलीस शिपाई या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे, म्हणून या ठिकाणी नवीन नोंदणी करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर आपल्याला पेज दिसेल. या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आणि जनरेट OTP याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जनरेट OTPवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाईप करून व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचा आहे. मला मोबाईलवरती आलेला OTP मी या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करून घेतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी OTP व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर याप्रमाणे पेज दिसणार आहे. या ठिकाणी आपल्याला आधारवरची माहिती दिसेल. आधारप्रमाणे नाव, जेंडर, जन्मतारीख आणि स्टेट, आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी माहिती आपल्याला दिसणार आहे. या ठिकाणी आपल्याला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. जो चालू असलेला ईमेल ID असेल तो या ठिकाणी टाकायचा. नंतर पुढे आहे पासवर्ड. या लॉग इनसाठी आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आणि तो या ठिकाणी टाईप करायचा. तोच पासवर्ड समोर टाकून घ्यायचा. नंतर मोबाईल नंबर टाकायचा. पुढे पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव या फॉर्मॅटमध्ये आपल्याला नाव टाकायचं आहे. नंतर मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं. पुढे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं लिस्टमधून. त्याच्यानंतर आय हॅव अ रीड इन्स्ट्रक्शन म्हणून या आपल्या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचा आहे. दिलेला कॅप्चा कोड हा खालच्या बॉक्समध्ये टाकून रजिस्टर याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक व्हेरिफिकेशनचा ईमेल येईल. तो ओपन करून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मी मेलवरती आलेली जी व्हेरिफिकेशन लिंक आहे ती व्हेरीफाय करून घेतो. त्याच्यानंतर आपल्याला परत होमपेजवरती यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला युजर नेम आपला, ईमेल ID, पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसणार आहे. वरती आपल्याला अर्ज आणि छायाचित्र / स्वाक्षरी अपलोड करा या टॅबवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी पदासाठी अर्ज करा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी पहिलं आहे स्वतःचं नाव टाकून घ्यायचं इंग्रजीमध्ये. नंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं. नंतर आडनाव टाकायचं आणि नंतर आईचं नाव टाकायचं. पूर्ण माहिती ही इंग्रजीमध्ये टाकून घ्यायची. पुढे आहे स्वतःचं नाव टाकायचं आहे, ते देवनागरी. मराठीमध्ये वडिलांचं किंवा पतीचं नाव येईल ते सुद्धा मराठीमध्ये. आडनाव टाकायचं आणि आईचं नाव टाकायचं. ही सर्व माहिती जी आहे ही मराठीमध्ये आपल्याला टाईप करून घ्यायची आहे. नंतर पद निवडायचं. कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे, पोलीस कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ड्रायव्हर, कॉन्स्टेबल SRPF, बँड्समन की प्रिझन, सिलेक्ट करून घ्यायचं. मी कॉन्स्टेबलसाठी अप्लाय करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या जिल्ह्यासाठी अप्लाय करणार आहे, मी SP रत्नागिरी याच्यासाठी अप्लाय करणार आहे म्हणून मी ते सिलेक्ट करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर याप्रमाणे समोर माहिती दिसणार आहे. अंशकालीन आहात का, असेल त्यांनी येस करा. मी नाही आहे म्हणून मी नो करतो आहे. त्याच्यानंतर पुढे आहे माजी सैनिक आहात का, जे असतील माजी सैनिक त्यांनी येस होय करायचं आहे. मी नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे. पुढे आहे भूकंपग्रस्त आहात का, तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे. होमगार्ड आहात का, तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो. आपण अनाथ आहात का, तर नाही आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा नो सिलेक्ट करतो आहे. जे असतील त्यांनी
होय हा पर्याय निवडायचा आहे. आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार आहात का, तर नाही, म्हणून मी नो सिलेक्ट करतो आहे. पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का, तर नाही. प्रकल्पग्रस्त आहात का, तर नाही आहे, म्हणून मी नो सिलेक्ट करतो आहे. जे असतील ते त्यांनी होय हा पर्याय निवडायचा आहे. पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का, तर नाही आहे मी, म्हणून मी नो हा पर्याय निवडतो आहे. त्याच्यानंतर आहे ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो निवडलेला प्रवर्ग मी SC फॉर्म भरतो आहे, म्हणून मी SC कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट केले. तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमची कॅटेगरी ही निवडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जात प्रमाणपत्राची माहिती आपल्याला भरायची आहे. कास्ट सर्टिफिकेटचा जावक क्रमांक आणि दिनांक या ठिकाणी टाकायचा. त्याच्यानंतर आहे शिक्षण क्वालिफिकेशन, या ठिकाणी क्वालिफिकेशन टाकून घ्यायचं. 12वी की इक्वॅलंट. माझी 12वी झाले, म्हणून मी या ठिकाणी 12वी सिलेक्ट करतो आहे. पुढे 12वीच्या प्रमाणपत्राचा जो क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. पूर्ण माहिती झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला संपर्क तपशील भरून घ्यायचा आहे. पहिला आहे संपर्कासाठीचा पत्ता, या ठिकाणी टाकायचा. घर क्रमांक किंवा बिल्डिंगला जर काही नाव असेल तर ते या ठिकाणी भरायचं. पुढे रस्ता क्रमांक किंवा रोडचं नाव या ठिकाणी आपण टाकू शकतो. पुढे संपर्कासाठीचा पत्ता, परिसर, लँडमार्क वगैरे या ठिकाणी आपण टाकून घ्यायचं आहे. पुढे आहे राज्य सिलेक्ट करून घ्यायचं लिस्टमधून. नंतर जिल्हा सिलेक्ट करायचा लिस्टमधून. नंतर आपला जो काही तालुका असेल तो या लिस्टमधून आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गावाचं नाव टाकायचं, मुक्काम पोस्ट टाकायचा आणि पुढे पिनकोड हा टाकून घ्यायचा. नंतर आहे कायमस्वरूपी पत्ता, परमनंट ॲड्रेस. जर तुमचा संपर्कासाठीचा पत्ता आणि कायमस्वरूपी पत्ता हा एकच असेल तर या ठिकाणी या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठीचा पत्ता एकच आहे. जर वेगवेगळे असतील तर वेगळा हा टाकून घ्यायचा. झाल्यानंतर नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इतर तपशील भरून घ्यायचे आहेत. पहिला आहे धर्म. लिस्टमधून आपला जो काही धर्म असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा. हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, शीख जो काही आपला धर्म असेल तो या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आपली जात जी आहे ती या ठिकाणी टाईप करून घ्यायची. पुढे आहे शासकीय, निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात काय, असेल त्यांनी होयवरती क्लिक करा. नसेल तर मग नाही हा पर्याय निवडायचा आहे. असेल तर मग या ठिकाणी जे डिटेल्स आहेत ते भरून घ्यायचे आहेत. पुढे आहे महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर होय सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेटचे डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. जावक क्रमांक आणि दिनांक सर्टिफिकेटप्रमाणे या ठिकाणी टाकून घ्यायचा. पुढे आहे कर्नाटकचे अधिवासी आहात का, तर नाही आहे, म्हणून या ठिकाणी मी नो करतो आहे. त्याच्यानंतर आहे उमेदवार नॉन क्रिमिलियरमध्ये मोडतो काय, मोडत असतील तर होयवरती क्लिक करा. नसेल तर मग नाही आपल्या कास्टप्रमाणे हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. होयवरती क्लिक केल्यानंतर पुढे या ठिकाणी नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत असल्याबाबत तुमच्याकडं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे काय, तर तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. असेल तर होयवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि पुढे आपल्याला नॉन क्रिमिलियरचा जावक क्रमांक आणि दिनांक हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी माझ्या कास्टसाठी नॉन क्रिमिलियर लागत नाही आहे, म्हणून मी नो करतो आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे हे भरून घ्यायचं आहे. पुढं आहे पोलीस भरती, पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात काय, तर होय सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर
उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात काय? तर आहे, म्हणून होयवरती क्लिक करायचं. आपल्याकडं NCCचं C या प्रकारातलं प्रमाणपत्र आहे काय? असेल त्यांनी येस करा, नसेल तर मग नो करा. असेल त्यांनी मग बाकीचे जे डिटेल्स आहे, प्रमाणपत्राचा क्रमांक आणि दिनांक हा भरून घ्यायचा आहे. माझ्याकडं नाही आहे म्हणून मी नो सिलेक्ट करतो आहे. तुमच्याकडं LMV लायसन आहे काय? असेल त्यांनी येस करा, नसेल तर मग नाही हा पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडं संगणक हाताळणी येत असल्याबाबत प्रमाणपत्र आहे का? संगणकाचं कुठलं प्रमाणपत्र असेल तर मग तुम्ही होय करा, नसेल तर नाही करा. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात काय? तर नाही आहे म्हणून मी नो करतो आहे. जे असतील त्यांनी यस वरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर पुढील पृष्ठ म्हणजे नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक तपशील भरून घ्यायचं आहे, क्वालिफिकेशन भरून घ्यायचं आहे. क्लिक करायचं. या ठिकाणी 12वी झालेली असेल तर ते सिलेक्ट करा किंवा इक्वेलंट असेल तर ते सिलेक्ट करा. पुढं आहे 12वीच्या बोर्डाचं नाव. या ठिकाणी तुम्हाला जे 12वीला कुठलं बोर्ड होतं त्याचं नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. पुढे उत्तीर्ण पास झालो आहे म्हणून या ठिकाणी पास सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर निकालाचं वर्ष, पासिंगचं जे वर्ष आहे ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्राप्त गुण आणि एकूण गुण हे आपल्याला या ठिकाणी टाईप करायचे आहेत. पुढे आहे आपण पदवीधर आहात का? ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर होयवरती क्लिक करा. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला विचारेल कोणत्या शाखेचे पदवीधर आहे, ग्रॅज्युएशन तुमचं कोणत्या शाखेतून झालं आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर यस करा, होय करा, नसेल तर मग नाही हा पर्याय निवडायचा. पुढे आहे पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या स्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का? तर या ठिकाणी तुमच्याप्रमाणे येस ऑर नो आपल्याला करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी होय करतो आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रतिज्ञापत्र आहे. मी असे प्रमाणित करते की प्रस्तुत पदाचा जाहिरात अधिसूचना व त्यातील पदविषयक माहिती तसेच अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचलेल्या आहेत व मला मान्य आहेत. प्रतिज्ञापत्र हे पूर्ण वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर त्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. झाल्यानंतर या ठिकाणी अर्जाचं पूर्वदृश्य प्रिव्ह्यू जो आहे फॉर्मचा त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही आपण फॉर्म भरला आहे त्या फॉर्मचा प्रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला समोर दिसेल. परत एकदा पूर्ण माहिती व्यवस्थित ही चेक करून घ्यायची. जर काही करेक्शन असेल तर ते या ठिकाणी आत्ताच आपल्याला करेक्शन हे करून घ्यायचं आहे. पूर्ण माहिती चेक करून झाल्यानंतर या ठिकाणी बंद कराचा एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि हे पेज क्लोज करून टाकायचं. पूर्ण माहिती चेक करून झाले. जर काही करेक्शन असेल तर ते या ठिकाणी आत्ताच करून घ्यायचं आहे. मी माहिती पूर्ण चेक केले, माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे म्हणून मी जतन करा याच्यावरती क्लिक करतो आहे. परत या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज येईल, कृपया माहिती तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाही. एकदा या ठिकाणी तुम्ही जतन करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही चेंजेस आहेत ते आत्ताच या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपण परत होम पेजवरती येऊ. या ठिकाणी आपल्याला आता फोटो आणि सिग्नेचरवरती क्लिक करायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी आपल्याला आता अपलोड करायची आहे.
पहिलं फोटोवरती क्लिक करायचं, छायाचित्र अपलोड करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटोची रुंदी 160 पिक्सेल आणि उंची 200 ते 212 ठेवायची. 5 ते 20 KB ठेवायचा आहे फोटो. त्याच्यानंतर या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि तो फोटो सिलेक्ट करायचा आणि नंतर अपलोडवरती क्लिक करायचं. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटोचा प्रिव्ह्यू दिसेल. आपल्याला सेव्ह फोटो याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की फोटो हा आपला अपलोड करून झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सिग्नेचर करायची आहे. सिग्नेचरची रुंदी 256 पिक्सेल आणि उंची 64 पिक्सेलमध्ये ठेवायची. 5 ते 20 KB ठेवायचा आणि चूज फाईलवरती क्लिक करून सिग्नेचर सिलेक्ट करायची आणि अपलोडवरती क्लिक करायचं. या ठिकाणी सिग्नेचरचा प्रिव्ह्यू दिसेल. सेव्ह सिग्नेचर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ती या ठिकाणी अपलोड होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत जायचं आहे बॅकवरती क्लिक करायचं. आपण परत होमपेजवरती येऊ. होमपेजवरती या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टोकन क्रमांक दिसेल. पुढे जावरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची माहिती दिसेल. इथं ऑनलाईन भरणा करा याच्यावरती क्लिक करायचं. दिलेला जो कॅपचा कोड आहे तो खालच्या बॉक्समध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचा आणि सबमिट याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारेल वॉलेट, नेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा IMPS. तर मी क्रेडिट/डेबिट कार्ड याच्यावरती क्लिक करतो. त्याच्यानंतर या ठिकाणी पे GOV याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे पेमेंट डिटेल्स येतील. प्रोसीड फॉर पेमेंट याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन्स आहेत ते ओपन होतील. क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI वॉलेट किंवा UPI QR याच्या माध्यमातून इथं आपण पेमेंट करू शकतो. मी UPIवरती क्लिक करतो आणि जो QR कोड आहे तो शो QR याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. QR हा या ठिकाणी जनरेट होऊन आलेला आहे. हा QR कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करायचा आणि इथे हे पेमेंट करून घ्यायचं आहे. तर मी पेमेंट करून घेतो पटकन. आपलं पेमेंट झालेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसेल की पेमेंट स्टेटस जे आहे ते आपलं पेड असं आलेलं आहे. आपली ॲप्लिकेशनची प्रिंट आहे. प्रिंटवरती क्लिक करायचं. पुढे जा याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि प्रिंट फॉर्म जे वरती या ठिकाणी दिसत आहे प्रिंट फॉर्मवरती क्लिक करायचं आणि प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर प्रिंट रिसीट आहे. प्रिंटवरती क्लिक करायचं इथं. त्याच्यानंतर पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आणि ही जी रिसीट आहे ती खाली या ठिकाणी दिलं आहे प्रिंट रिसीट याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याचीसुद्धा प्रिंट ही आपल्याला काढून ठेवायची आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.